पुढची बातमी आहे नवी मुंबईची, पण तितकीच महत्त्वाची। येत्या ऑक्टोबर महिन्यात नवी मुंबईत होत असलेल्या फॉर्म्युला 4 कार शर्यतीला विविध कारणांनी स्थानिक रहिवाशांकडून विरोध होतोय। ही शर्यत 3 दिवस चालणार असून त्या 3 दिवसात रात्री 12 वाजता शर्यत सुरू होणार आहे। फॉर्म्युला 4 साठीचा रेसिंग ट्रॅक हा नेरूळच्या निवासी परिसरात उभारण्यात येतोय। तो ट्रॅक खेळाच्या मैदानातून जाणार असून त्यासाठी 80 झाडं कापावीही लागणार आहेत। या सर्व कारणांमुळे नेरूळवासियांचा फॉर्म्युला 4च्या आयोजनाला विरोध आहे। स्थानिक रहिवाशांनी रेसिंग ट्रॅकचं काम बंद पाडलंय आणि या रेसिंग ट्रॅकसाठी 28 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक अपेक्षित आहे। पाहूयात या पार्श्वभूमीवर आमचा प्रतिनिधी विनायक पाटीलनं स्थानिक रहिवाशी आणि स्थानिक नेत्यांशी साधलेला संवाद। आम्ही या ठिकाणी महापौर सुजाता पाटील यांना देखील भेटलो। त्यांना देखील विनंती केली की बाबा कुठेतरी या ठिकाणी जर मैदान आणि वृक्ष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तोडले जाणार आहेत, तर या ठिकाणी नवी मुंबईचं जर सौंदर्य नष्ट होणार असेल तर या ठिकाणी अशा फॉर्म्युला 4 रेसिंग ट्रॅकचा उपयोग काय। आणि या स्पर्धा 3 दिवसाच्या आहेत आणि 3 दिवसाच्या स्पर्धेसाठी जर 28 कोटी जर आपण खर्च करणार असेल तर हे न पटणारी गोष्ट आहे। म्हणून आमची ग्रामस्थांच्या वतीने जे आहे शासनाला विनंती आहे की हा जो प्रकल्प आहे तो तात्काळ त्यांनी रद्द करावा आणि अन्यथा जर आपल्याला करायचं असेल तर दुसरी पर्यायी जागा आपण त्या ठिकाणी जे आहे कुठेतरी फॉर्म्युला 4 रेसिंग ट्रॅकची त्या ठिकाणी सुचवावी, त्या ठिकाणी तो हलवावा। मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या टिकून राहण्याच्या प्रमाणाबाबत